शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी फक्त काय खावं हे महत्त्वाचं नाही, तर कसं, किती आणि कधी खावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य आहार घेतला तर शरीराला ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि दीर्घकाळ निरोगी राहता येतं. यासाठी संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. संतुलित आहार म्हणजे शरीराला लागणारे सर्व पोषक घटक योग्य प्रमाणामध्ये घेणं, जसं की कार्बोहायड्रेट्स ऊर्जेसाठी. भात, गहू, ज्वारी, बाजरी, बटाटे, रताळे हे शरीरासाठी ऊर्जा देतात. प्रथिने जसं की डाळी, हरभरा, मूग, तूर, दूध, दही, पनीर, अंडी स्नायू मजबूत करतात आणि शरीराची वाढ करतात. त्याचप्रमाणे चरबी जसं की तूप, शेंगदाणे, बदाम, काजू, तेल शरीराला ऊर्जा आणि उष्णता देतात. भाज्या आणि फळे, हिरव्या पालेभाज्या जसं की पालक, मेथी, कोथिंबीर, फळे, सफरचंद, केळी, संत्री, पपई यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. कॅल्शियम आणि आयर्न हाडासाठी आणि रक्तासाठी आवश्यक असतात. दूध, दही, ताक यामध्ये कॅल्शियम असतं, तर बीट, खजूर, डाळी यामध्ये आयर्न असतं. हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी यांचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे पाणी, दररोज 7 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. योग्य जेवण घेणं गरजेचं आहे. नाश्ता कधीही चुकवू नका. दिवसातून 3 ते 4 वेळा थोडं थोडं खा. जास्त तेलकट तळलेले पदार्थ टाळा. जंक फूड टाळा. जास्त साखर, कोल्ड्रिंक्स टाळा. यामुळे वजन वाढतं, हृदयविकार आणि इतर समस्याही होऊ शकतात. आहाराबरोबर चांगल्या सवयीही असणं खूप गरजेचं आहे, जसं की दररोज व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, ताणतणाव कमी ठेवा. एखादा साधा आहार घ्या, जसं की सकाळी दूध, फळे, पोहे, उपमा घ्या. दुपारी भात, चपाती, डाळ, भाजी घ्या. सलाड खा. फळे आणि ड्रायफ्रूट्स खा. जसं की रात्री हलका आहार घ्या, जसं की खिचडी. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली आवश्यक आहे. फक्त 1-2 गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता सर्व घटकांचा समतोल साधणं खूप गरजेचं आहे. यासाठी चांगली जीवनशैली नक्कीच ठेवा आणि शरीर तंदुरुस्त ठेवा. शरीर तंदुरुस्त असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो.